उद्याची त्यांची पोझिशनची ऑर्डर त्यांनी कोर्टात जायला त्या ऑर्डरला चॅलेंज करता येत नव्हतं का त्यांना? मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये ना फोटो आहे माझ्याकडे, फोटो आहे नोटीस यांना दाखवायला नोटीस तुम्हाला काही गरज नाही, तुम्हाला काही गरज यांना दाखवा. माझ्या माणसाने जे फोटो काढले ते आहे माझ्याकडे, त्यांना माहिती आहे ना, त्यांना नोटीस आहे बघा. त्यांनी घेतली पाहिजे नोटीस, नोटीस घेतली पाहिजे त्यांनी. एक मिनिट पोस्टाने त्यांनी घेतली नाही ना, तुम्ही पोस्टाने पण पाठवली साहेब, तुम्ही लिहिलेलं कोर्टाची ऑर्डर जारी करा. तुम्हाला रितसर बोला तुम्ही. पोझिशनची कोर्टाची ऑर्डर आम्ही पोझिशनला येणार होतो आणि तुम्हाला जर कोर्टाची ऑर्डर चालू करायचं ना तुम्ही डीआरटी कोर्टात आम्ही ते सगळं करू आणि तुमच्या चोराचं काय करायचं? एक मिनिट या मॅनेजर साहेबांनी खूप रुपये सांगितलं 10 लाख कमी करतो, दाखवा 10 लाख रुपये कमी करून. फोरक्लोजर 10 लाख रुपये आता कमी करतो, 65 लाख रुपये फोरक्लोजर 65 लाख 65 लाख रुपये 20 लाख घेतले, 15 लाख काय करणार आहे? 20 लाख तुमच्या माणसाला लागत ते लागणारच आहे ना. अहो तुम्ही ते लागणारच आहे. नोटीस 22 लाख रुपयाची. तुम्ही कोर्टाच्या माझ्याशी भांडू नका. कोर्टात जा तुम्ही, कोर्टात 20 लाख रुपये कर्ज घेतलं, त्याच्या आधी 15 लाख रुपये भरले आणि हे 59 लाख रुपये मागताय. त्यांचा माणूस पैसे घेऊन पळून गेला. काय संबंध 66 लाख रुपयाचा? एक मिनिट, ज्या पद्धतीनं मॅनेजर वाटत नाही, हे ज्या पद्धतीने इथे बसले ना, ही लुटमार आहे सगळी. तुमच्या याच्यावर 112 ला फोन लावा. 312 बोलला. आम्ही तुम्हाला भागतोय का वाद घालतोय? चांगला बोलत होतो तर तुम्ही लिगली बोला. 5 लाखाचा तुमचा चोर मॅनेजर गेला पुढा, मी ते सांगतो तो सांभाळा आणि ते पैसे त्यांच्या नावावर द्या टाकून. तुम्ही कोर्टात जा, हे नोटीस नका दाखवा आम्हाला. हे अर्ज आहे. अरे कोर्टात तुम्ही सगळं मॅनेज करता रे. कोर्ट आमचं घर कोर्ट त्याचा मॅटर आहे. कसं काय तुम्ही गल्ली मला तुम्ही मिळवलं? तुम्ही म्हणता ना कोर्ट मॅनेज करतो आम्ही कोर्ट मॅनेज केलंच ना तुम्ही सगळं. आम्ही कोर्ट मॅनेज करणार, तुम्ही कोर्ट तुम्ही कोर्टात जा ना, अपील करा. हे बोलले शांतपणे बोलले असते. तुम्ही आवाज ऐकत नाही. मी नाही. काही इथं काही तुमच्या काही करत नाही. हे बघा, यांची आता केला फोन यांना पण ऍड्रेस सांगा. यांना पण सांगा. द्या बोलवा. आम्ही आता मोतीलाल ओसवाल या फायनान्स मोतीलाल ओसवाल नाही, ऍस्पायर फायनान्स, त्याच्यामधले जे एम्प्लॉई होते ते चोर भामटे होते, लुटेरू डाकू होते. त्या डाकूंना सरळ ऍस्पायरनी काढून टाकलं. ती डब्यात गेली कंपनी, ती मोतीलाल ओसवालनी घेतली. मोतीलाल ओसवालनी घेतली आणि अशा पद्धतीने ना लफडे करतायत. आणि ज्यांचे चोरी गेले पैसे त्यांच्याबद्दल या कंपनीला काही आस्था नाही, आपुलकी नाही. यांच्या कंपनीच्या खुर्चीत बसून मॅनेजरनी बिनधास्त डाका घातला. त्याच्याबद्दल कस्टमर बद्दल कुठलीही सहानुभूती नाही. आणि त्याच्यानंतर जे काय करायला पाहिजे, कस्टमरशी संपर्क नाही, संबंध नाही, नोटिसा नाही, बोलणं नाही. आणि ह्या गरीब लोकांना तर हे कोलूनच टाकता डायरेक्ट. हे सगळे गुंडच ठेवलेले इथं. आणि जे सामान्य माणसं येतात त्यांच्याशी तर धड बोलतच नाही. पण जे प्रश्न विचारतील ना असं बोलतात. हा, ही नीच आणि गुंडांची जी भाषा आहे ना, ही फायनान्स वाल्यांची तोडली पाहिजे. आणि त्याच्या बोलत होतो त्यांच्या घरी कधी जाऊन भांडलो आम्ही? तुमच्या घरात कधी येऊन माझा माणूस भांडण केलं का? कधी येऊन तुमच्याशी भांडलो आम्ही? 20 लाखाचे कधी भांडलो? 20 लाखाचे 65 लाख केल्यावर भांडायला येतील मला झक मारायला. 20 लाखाचे 65 लाख. रेकॉर्डिंग असेल ना तुमच्याकडे? अरे तुमचं रेकॉर्डिंग नाही.